आपल्या ARS फिशिंग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा आलेलो आहे फिशिंग करण्यासाठी। सकाळच्या वेळेस टाईम आहे, थंडीचे दिवस पण चालू झाले आहेत, मच्छी लागत नाही बोलतात थंडीच्या दिवसामध्ये, पण तरीसुद्धा आज आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्याला काय मच्छी लागते आज बघू। आपण आपल्या रेग्युलर स्पॉटवरच आलेलो आहे, म्हणजे जिथे आपल्या घराजवळ स्पॉट आहे, कारण उठायला पण लेट झाला थंडीच्या ह्याच्याने, त्यासाठी आपण आज आपल्या घराजवळील स्पॉटलाच आपण आलेलो आहे। बघू पुढे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ बघत राहा पुढे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत राहा, भेटूया पुढे व्हिडिओमध्ये। आपण आता स्पॉटवरून चालत आहेत। कधीही कुठल्याही स्पॉटवर जाताना कोणी घाई करायची नाही, की जेणेकरून कुठली इंजरी येईल। फिशिंग हा एक स्पोर्ट्स म्हणून आहे, तिथे जाताना कुठल्याही स्पॉटला जाताना आपण घाई वगैरे करायची नाही। तिथे बघा आपले बोटवाले मित्र महेश म्हणून आपले मित्र जाळी साफ करतात। आले तर काय होता मावरा भाऊ? आम्हाला 9 कलवटाचे 2 सुपर सर्गे होते। ओके, हे आपले भाऊ आहे महेश म्हणून। हे कलवट, आपण कलवटांना काय बोलतो, पॉपलेट बोलतो ना, मारून आले 9 होते बोलते। आता ते जाळी सरळ करून ठेवतात, पुन्हा उद्या किंवा आज रात्री जातील ते। त्याचं पाणी सुटल्यावरती ओलसर खडका असली ना की त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी बघून चालायचे, कारण ही ओली दगडं असल्या कारणाने आपले पाय वगैरे सरकत असतात। अजूनपर्यंत आपल्याला एकही बाईट मिळालेली नाही आहे। हे करू लागलेला आहे। साईज मस्त आहे मित्रांनो। मस्त पैकी पहिलाच फिश आपल्याला लागलेला आहे।
स्ट्राईक दिलेली यार, मोठी स्ट्राईक होती. मोठी स्ट्राईक होती. पुन्हा एक क्रू लागलाय. पुन्हा एक आपल्याला हे क्रू कॅच झालाय. थर्ड कॅच मित्रांनो. GT मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप मजेशीर झालेली आहे. आपल्याला 3 मासे हुकअप झालेले आहेत, 2 ग्रुपर आणि 1 कोकीर मासा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील नवनवीन व्हिडिओ आता तुम्हाला मी टाकत जाईन. कारण खूप गॅप झालेला आहे, 1 मंथपेक्षा जास्त गॅप झाला की आपण व्हिडिओ टाकलेच नव्हते. पण आता मी कंटिन्युएशन व्हिडिओ टाकीन. आणि आपल्या चॅनलला अजून एकदा सांगतो की आपल्या चॅनलला ARS फिशिंग अँड कुकिंग चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय.